सुरुवातीला बातमी पुण्याच्या भोरमधली नसरापूरमधल्या पीडित मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन इन कॅमेरा कैद करण्यात आलंय। ससून रुग्णालयामध्ये तिचं शवविच्छेदन करण्यात आलंय। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला गेलाय। न्याय वैद्यक विभागात गोपनीय पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली आहे। अंतर्गत अवयवांचे नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील, तर शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार आहे। 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर एका 65 वर्षांच्या नराधमानं जनावरांच्या गोठ्यात नेऊन अत्याचार करून दगडानं ठेचून तिला मारलं। त्यानंतर नसरापूरमधल्या ग्रामस्थांनी आक्रोश केलेला आहे। मात्र सध्या या चिमुकलीचं शवविच्छेदन पार पडलं। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केलेला आहे। अंतिम अहवाल जेव्हा येईल तेव्हा या चिमुकलीच्या मृत्यूचं नेमकं कारण आपल्या समोर येईल। नसरापूरमधल्या मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन कॅमेऱ्यासमोर केलं गेलंय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, कस्तुरी काल नागरिकांचा मोठा संताप पाहायला मिळाल्यानंतर नातेवाईकांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता। त्यानंतर खबरदारी म्हणून जे आहे ते हे सगळे पोस्टमॉर्टम जे आहे इन कॅमेरा ससून रुग्णालयात करण्यात आलेला आहे। तसेच काही अवयवाचं परीक्षण करण्यासाठी ते अवयव जे आहेत ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि नेमकं कशा पद्धतीने हा खून या नराधम आरोपीने केला हे सगळं या रिपोर्टमध्ये पुढे येणार आहे। त्याचा अहवाल जो आहे तो आता पोलिसांकडे सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जी संतापजनक प्रतिक्रिया लोकांच्या होत्या त्या थोड्याशा शांत राहाव्यात यासाठी ही सगळी प्रक्रिया जी आहे ती इन कॅमेरा करण्यात आल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिलेली आहे आणि ससून रुग्णालयाकडून हा सगळा अहवाल जो आहे तो आता पोलिसांना दिलेला आहे। नेमकं या अहवालात आता पोलिसांना काय माहिती भेटते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आणखी सुद्धा हा सगळा संताप जो आहे नागरिकांचा तो आजही पाहायला मिळते। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।